मला मरून जायचंय, मला नाही जगायचंय. माझ्या जवळ यायचं नाही. ताई सुरी खाली कर. मी संपलं. अर्पिता, कुणी माझ्या जवळ यायचं नाही. अंशू हल्ली का? अरे धरा धरा ना तिला. मी संपलं स्वतःला. ताई प्लीज खाली करते, लागेल तुला ताई. मला मरून जायचंय, मला मरून जायचंय. असं वेडेपणा करू नकोस अर्पिता. अगं जरा शांत हो ना. अन्विषाचा विचार कर ना. तुला काय झालं तर काय होईल तिचं? अगं बाळाला गरज असते आईची. तू नाही कोणी माझ्या जवळ यायचं नाही. मी संपवून टाकेन स्वतःला. तिथेच थांबा, यायचं नाही माझ्या जवळ. अप्पी अप्पी तू काही करणार नाहीयेस. हे बघ मला माहिती आहे, मी समजू शकते. तुला जो राग काढायचा माझ्यावर काढ. तुला जे काही करायचं ना मला करणं नको. नको काही करू नको. मामा, का तुम्ही मला जगायला भाग पाडताय? मला नाही जगायचंय, मला मरून जायचंय. कोणीच नाहीये माझं. सगळ्यांना नकोशी झालीये मी. अर्पिता खाली टाक तू. अगं वेडेपणा नको करू बाई असा. ना नवरा आहे ना संसार, आणि आता तुम्हाला ही जड झाले ना. नको आहे ना मी तुम्हाला ही घरात. अप्पी अप्पी अगं अन्विषाचा विचार कर. अगं तुला काही झालं तर कसं होणार ग तिचं? अर्पिता ऐक माझं. मी नाही जगणार. मी जीवच देते. मला नाही जगायचंय. मी संपवते स्वतःला. संपवते मम्मा मी स्वतःला. अर्पिता 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 अर्पिता. अप्पी अप्पी नको. समर समर बघ ना कसं करते ती. तू तरी थांबव ना तिला. आणि ती स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून गेलं. थांबव ना समर समर. आई आई बघा ना. अगं तू काय करतेस? तू वेडी आहेस का? हो, वेळ लागलाय मला. स्ट्रेसमुळे वेळ लागलाय मला. ती सुरी इकडे दे. नाही नाही. ती सुरी इकडे दे बाळा. नाही. वेडेपणा करू नकोस. ती सुरी इकडे नाही, दे. तू माझ्या जवळ येऊ नकोस दादा. बघ मी काहीतरी करून घे. तू लांब हो. ती सुरी खाली सुरी खाली टाक ग. आपण बोलू ना नंतर शांतपणे. मला ते पॉइंटेड नाईफ त्यांना हर्ट होईल. सांग ना. समर समर अरे बघ ना रे काय चाललंय आपल्या घरात. तू असं ना तर तू तरी थांबव ना. अरे आमचं कोणाचंच ऐकत नाहीये ती. समर प्लीज. काकू तू शांत हो. मी आहे, मी तिच्याशी बोलतोय. हे बघ ऐक 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 ऐक. हे बघ ऐक. मी आहे तुझ्यापाशी. मी असताना तुला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय अर्पिता? सांग मला, सांग. मला नाही, तुम्हाला त्रास होतोय माझा. माझ्यामुळे ना सगळ्यांनाच त्रास होतोय. सासरी असली की सासरच्यांना, माहेरी आले की तुम्हाला. मी माहेरी आलेलं तुम्हाला आवडत नाही ना. स्वानंदीला तर मी अजिबातच आवडत नाही. असं काही नाही अर्पिता. दादा अरे असंच आहे. म्हणून ती मला आशिष बरोबर बोलायला सांगते. तिला मला सासरी पाठवून द्यायचंय. मला नाही जायचंय दादा. आणि मी जायला सुद्धा तयार आहे. पण तिकडे माझा परत छळ झाला तर मी काय करू? त्यापेक्षा मी जीवच देते ना.